ऑफरबद्दल म्हटलं तर निश्चित तुम्ही म्हणता अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आता काय झालं आहे, मी स्पेशली हिंदीत जास्त अलीकडे जास्त काम करायला लागलो. तर हिंदीमध्ये आता काय झालं आहे, कास्टिंग डिरेक्टर नावाची एक नवीन ॲडिशन झालेलं आहे. जे पूर्वी नव्हतं, म्हणजे पूर्वी होते, पण काय व्हायचं, जो सहाय्यक दिग्दर्शक असायचा किंवा दिग्दर्शक असायचा तोच हे काम करायचा. बरोबर आहे. मग आता काय झालंय, खरं तर ही पद्धत हॉलिवूडची आहे. हॉलिवूडमध्ये खूप वर्षापासून कास्टिंग डिरेक्टर नावाची वेगळं कॅटेगरी आहे फिल्म मेकिंगमध्ये किंवा सिरीज मेकिंगमध्ये, आणि तो चांगला पण प्रकार आहे. म्हणजे तुम्हाला अनेक जाणकार चेहऱ्यांमधून किंवा नवीन फ्रेश चेहऱ्यांमधून ते तुम्हाला निवड करतात. त्याप्रमाणे जो सुटेबल असेल त्या रोलला ते त्याची निवड केली जाते. ते पूर्वी नव्हतं. पूर्वी काय होतं की मी अजूनही माझे अनेक मित्र असं म्हणतात की पूर्वी दिग्दर्शक आणि निर्मात्यांना भेटणं खूप सोपं होतं. आता काय झालंय, त्यांना भेटणं खूप अवघड झालं. कारण मध्ये एक जो कास्टिंग डिरेक्टर आलेला आहे तो तुमच्याशी बोलतो. कधी असं होतं की त्याचा 8वा 9वा असिस्टंट तुमच्याशी बोलतो की सर असंच आहे आणि तुम्ही ऑडिशन पाठवा. मग पूर्वी हा प्रकार नव्हता. म्हणजे त्यामुळे काय झालंय, कामाचं प्रमाण बघायला गेलं तो प्रचंड आहे. कारण तुम्ही म्हणताय तसं सिरियल्स आहेत, वेब सिरीज आहे, वेब शोज आहेत, वेब फिल्म्स आहेत, जाहिराती आहेत, पिक्चर आहेत, इव्हेंट्स आहेत, सुपाऱ्या आहेत, जाहिराती आहेत, ऑडिओ बोलवतो, ऑडिओ एक नवीन माध्यम आहे, डबिंग आलंय, असं खूप हा माध्यम ओपन झालं, अव्हेन्यूज ओपन झाले. पण त्यामुळे झालंय का, ह्या सगळ्या प्रकारात तितक्याच प्रमाणात कॉम्पिटिशन वाढली आहे. आज आपण बघतो की घराघरात गावागावात ऍक्टर्स तयार झालेत रील्समुळे. आणि होतं काय की शेजारच्याला जर काम मिळतं तर मला पण मिळू शकते, तर का मी ट्राय करायला हरकत नाही. बऱ्याच लोकांना हे कळत नाही की जसं इंजिनिअरिंग, वकील होणं किंवा डॉक्टर होणं किंवा आर्किटेक्ट होणं ही एक स्पेशलाइज्ड फील्ड आहे. ह्याला एक शिक्षण लागतं. तुम्हाला नुसतंच मी उभं राहिलं की मला नट व्हायचंय असं म्हणून चालत नाही. तुम्हाला त्याचं प्रशिक्षण घ्यावं लागतं. ऍक्टर्स आर बॉर्न असे काही लोक म्हणतात की जन्मातच माझ्यात ती कला आहे, असू शकते ना, पण ती त्याला तुम्ही त्या कलेला प्रॉपर त्याला एक आकार देणं, चॅनलाइज करणं, आकार देणं, त्याला शिक्षण घेणं, त्या कलेचं शिक्षण घेणं खूप. आता उदाहरण तुम्हाला सांगतो, उद्या एका कोणा माणसाला मी सांगितलं की आता भरतनाट्यम नाच करून दाखव, तो करेल का? नाही का. तो जर शिक्षण घेतलं असेल तर तो करेल. किंवा मला आवड आहे अभिनयाची, अरे मला विमान चालवायची आवड आहे, पण मी चालवू शकतो का? नाही. मी पायलट नाही. मी जर प्रशिक्षण घेतलं तर मी करू शकतो. त्यामुळे काय झालं, आता बऱ्याच प्रमाणात जिथे आपण म्हणतो की सप्लाय अँड डिमांड, आता सप्लाय भयंकर झालाय. कारण आता प्रत्येकाला असं वाटतं की मला वाव आहे, मला नट व्हायचंय, आणि बऱ्याच लोकांना मिळतातही, आणि त्यातनं चांगले सुद्धा कलाकार येत आहेत, मी नाही म्हणत नाही. पण त्यामुळे काय झालंय, इतके ॲव्हेन्यूज वाढल्यामुळे सुद्धा, कॉम्पिटिशन वाढल्यामुळे सुद्धा त्या प्रमाणात काम येणं कमी झालंय. जे पूर्वी अगदी निर्माता दिग्दर्शकाला भेटून आपण एक सिरियल संपली की पुढची सिरियल लगेच मिळत होती, तो प्रकार आता थोड्याफार प्रमाणात कमी झालाय. म्हणजे एखादा प्रोजेक्ट संपल्यावर तुम्हाला लगेच दुसरं मिळेल ह्याची शाश्वती नाही. तुम्हाला थोडंसं वाट पाहायला लागतं की बाबा, बघ चॅनल पण म्हणतं किंवा निर्माते म्हणतात हा चेहरा आत्ताच झालाय, आता फ्रेश चेहरा बघूया, असं खूप झालं. म्हणजे मला अजूनही आठवत आहे, पूर्वी माझ्या ॲट अ टाइम एकेकाळी 4 सिरियल चालू होत्या. म्हणजे दामिनी, 4 दिवस सासूचे, समांतर, प्रारब्ध, आणि अशा प्रकारच्या चालू होत्या. मी फक्त लोक मला म्हणा, तू फक्त बातम्यांमध्ये दिसायचं बाकी आहे, बातमी आहे की 4 सिरियल मध्ये काम करतो. त्यामुळे मग मी स्वतःहून मग कॅटेगरी गेली. म्हटलं बाबा आपण थोडं इतकं दिसणं बरोबर नाही, ओव्हर एक्सपोजर होतं की सारखा दिसतोय चेहरा, तर त्यातून आपण थोडंसं काम करू. मग तो थोडंसं एक टप्प्याटप्प्याने काम घेत राहणं हे सुरू झालं. त्यामुळे पण आता तुम्ही म्हणता तसं त्या फ्लोला थोडासा कुठंतरी हे झालं. कारण आता हिंदीमध्ये स्पेशली काय होतं की लखनौमधली गोष्ट असेल तर कास्टिंग डिरेक्टर प्रिफर करतात लखनौला जाऊन कास्टिंग करणं. म्हणजे तिथल्या लोकल जे ऍक्टर्स आहेत, चांगली भाषा पण आली पाहिजे, भाषेचा लहजा पकडला पाहिजे. पूर्वी असं नव्हतं. म्हणजे पूर्वी जे ऍक्टर्स यायचे NSGचे म्हणा किंवा ट्रेंड, आम्ही सगळेच थिएटर बॅकग्राऊंडचे, ते सगळ्याच प्रकारचे काम करायचे. म्हणजे तोच ऍक्टर साऊथ इंडियन पण काम करायचे, तेच भोजपुरी पण करायचे, तेच मराठी पण करायचे, तेच साऊथ इंडियन पण करायचे. आता काय झालंय, आता स्पेशलाइज्ड कडे जास्त वळलाय कास्टिंग डिरेक्टर. बाबा आता मला समजा
एखाद्या कॅरेक्टरसाठी मला तमिळियन नट हवा आहे, तर ते जाऊन शक्यतो प्रयत्न करतात की तमिळ बोलणारा की तमिळ भाषेत काम करणारा असा कोणी मिळतो का आपल्याला, विच इज फाईन, म्हणजे त्यात काही चुकीचं नाही आहे. पण ह्या सगळ्या प्रकारात हे थोडंसं गणित थोडंसं बिघडलं असं म्हणेन. म्हणजे बिघडलं म्हणण्यापेक्षा थोडंसं कामाचा ओघ येण्याचा कमी झाला. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.